हे स्वच्छता मोहीम राबवत आहेत। गणेश विसर्जन झाल्यानंतर चौपाट्यांची झालेली जी अवस्था असते त्यात अनेकदा मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालेला असतो आणि समुद्र कुठलीही घाण आपल्या पोटात ठेवत नाही, त्यामुळे समुद्र सुद्धा बरीचशी घाण प्लास्टिक कचरा हा बाहेर फेकतो। त्यात सर्वसामान्य नागरिकांनी केलेला कचरा या सगळ्याची स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि सध्या ते ट्रॅक्टरवरती बसले, ट्रॅक्टर चालवत आहेत स्वतः आणि हातात स्टीअरिंग घेतलेलं आहे स्वतः। मुख्यमंत्र्यांनी झालेली जी स्वच्छता मोहीम आहे त्याची ते पाहणी करतायत। गिरगाव चौपाटीवरती अर्थातच सगळ्यात उंच मूर्ती ज्या आहेत मुंबईतल्या त्या इथे दाखल होत असतात विसर्जनासाठी। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहे। जुई, स्वच्छता मोहीम पूर्णपणे राबवण्यात आलेली आहे का, त्याचीच पाहणी करतायत का मुख्यमंत्री? आपण पाहतोय प्रज्ञा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ट्रॅक्टर आणि त्याला मागे लावलेली जी बीच क्लिनिंगची मशीन आहे त्याने संपूर्ण हा जो गिरगाव चौपाटीचा समुद्र किनारा आहे त्याची पाहणी करत आहेत। आणि काही वेळापूर्वी मुख्यमंत्री यांनी स्वतः स्वच्छता पंधरवड्याची सुरुवात केली या अभियानाची। त्यांनी स्वतः ग्लव्स घालून जो काही कचरा होता, जे डेब्रीज होतं गणेश विसर्जनाचं, ते उचललेलं आहे। सर्व निर्माल्य त्यांनी उचललेलं आहे आणि जो स्वच्छता अभियान आहे त्याचा पंधरवडा आहे तो देखील आता सुरू झालेला आहे। त्यामुळे सलग 15 दिवस आता स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। मुख्यमंत्री हे स्वतः याकडे जातीने लक्ष घालत आहे। कुठलीही चूक झालेली ते खपवून घेणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे। स्वच्छता नित्यनियमाने झाली पाहिजे आणि सर्व ज्या चौपाट्या आहेत, सर्व जे बीचेस आहेत ते स्वच्छ झाले पाहिजेत असे देखील आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत। आपण पाहतोय की मुख्यमंत्री स्वतः हा जो ट्रॅक्टर आहे तो चालवत आहे। जेव्हा डीप क्लीन ड्राईव्ह सुरू झालं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून, तेव्हा देखील त्यांनी असाच ट्रॅक्टर चालवला होता आणि जुहू चौपाटी असेल तिथे स्वच्छता अभियान राबवलं होतं। मात्र तेव्हा त्यांना विरोधकांनी टोलेबाजी केली होती की ट्रॅक्टर घेऊन कोण समुद्र किनारे साफ करतं, आणि तशीच परिस्थिती, तसंच चित्र आज देखील आपल्याला गिरगाव चौपाटीवर सकाळ पाहायला मिळते की मुख्यमंत्री हे ट्रॅक्टर चालवून हा जो संपूर्ण गिरगाव चौपाटीचा किनारपट्टी आहे त्याची पाहणी करत आहेत आणि स्वतः स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत आहेत। प्रज्ञा, मागे जी ट्रॉली लावण्यात आलेली आहे त्या माध्यमातून सुद्धा कचरा उचलण्याचं काम केलं जातंय, म्हणजे त्या माध्यमातून सुद्धा एक स्वच्छता सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र बऱ्यापैकी गिरगाव चौपाटीचा हा परिसर आता स्वच्छ करण्यात आलेला दिसतोय। अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की त्याच्या मागे ही जी मशीन आहे ती बीच क्लिनिंग मशीन आहे आणि त्याच्या पुढे हा ट्रॅक्टर बसवला आहे। म्हणजे पुढे जसं तुमचा ट्रॅक्टर चालेल पाठी जी मशीन लावली आहे ती मशीन मागचा कचरा उचलत जाईल। मुख्यमंत्री स्वतः ही हा ट्रॅक्टर चालवत आहेत आणि जवळपास जसा हा ट्रॅक्टर पुढे जातोय तसा मागचा जो गाळ आहे, मागचा जो कचरा आहे तो त्या मशीनच्या मार्फत उचलला जात आहे। सकाळपासूनच इथे स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे। जे NGOज आहेत, विद्यार्थी आहेत शाळेचे, ते इथे येऊन जे काही निर्माल्य आहे ते साफ करत आहेत आणि जसं विसर्जनाच्या आधी किनारपट्टी होती गिरगाव चौपाटीची तशी करायचा पूर्णपणे प्रयत्न सुरू आहे। काही वेळामध्ये भरती येणार आहे, त्यामुळे त्याच्या आधी ही सर्व जी स्वच्छता मोहीम आहे, साफसफाई मोहीम आहे ती राबवली जाणार आहे आणि पुढचे 15 दिवस ही मोहीम अशीच राबवली जाणार आहे। 2 ऑक्टोबर पर्यंत ही मोहीम आता राबवली जाणार आहे। प्रज्ञा, मात्र एक करून मंत्र्यांचा ट्रॅक्टरवरती बसण्याचा अट्टहास सुद्धा आपण पाहतोय की आधी केसरकरांनी सुद्धा ट्रॅक्टरवरती बसत ही स्वच्छता मोहीम जी आहे त्यात सहभाग घेतलाय आणि आता मंगलप्रभात लोढा सुद्धा बसलेली आहे। अगदीच आपण पाहतोय सगळ्यांचा सहभाग या अभियानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्या ट्रॅक्टरवर होते, नंतर मंत्री दीपक केसरकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील त्या ट्रॅक्टरवर बसले आहेत। त्यामुळे प्रत्येक हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्या ट्रॅक्टरवर बसून स्वच्छता मोहिमेचा भाग घेत आहेत आणि हळूहळू आपण पाहतोय की मुख्यमंत्री हा जो ट्रॅक्टर आहे तो पाण्याच्या दिशेने नेत आहेत, कारण का U-टर्न घेऊन ते पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्याच्या दिशेने जात आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा सहभाग सगळेच जण पाहतायत की ते किती उत्साहाने या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर स्वच्छता मोहीम राबवली जाते, U-टर्न घेतलेला आहे आता मुख्यमंत्र्यांनी गिरगाव चौपाटीवरती थोड्याच वेळात आता भरती येईल आणि त्यामुळे भरतीपूर्वी ही स्वच्छता मोहीम राबवली जाते तातडीने।
बोलतायत तिथे. स्वच्छ या ठिकाणी संस्कार जे आहेत ते आपले स्वच्छ झाले पाहिजे, स्वभाव आपला स्वच्छ झाला पाहिजे, सकाळचं होणारं प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण लक्षात घेऊन हे स्वच्छता अभियान राबवूया. पत्रकारांना देखील आजच्या दिवशी शुभेच्छा आणि हे अभियान 2 ऑक्टोबरपर्यंत अगदी राहीलच, पण त्याही पुढं पूर्वीप्रमाणे मुंबई महापालिकेच्या गल्ल्या गल्ल्या, रस्ते, आतले रस्ते, प्रमुख रस्ते, स्वच्छता गृह सगळं स्वच्छ या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये आमचा स्वच्छता कर्मचारी जो आहे हा खऱ्या अर्थाने त्याचं नेतृत्व करतो आहे आणि मी नेहमी म्हणतो मुंबईचा खरा हिरो स्वच्छता कर्मचारी आहे, साफसफाई कर्मचारी आहे आणि म्हणून त्याला देखील मोठ्या प्रमाणावर इथं त्याचंही योगदान आहे. म्हणून मुंबई महापालिका आयुक्तांना मी धन्यवाद देतो. आमचे दोन्ही पालकमंत्री आहेत, तेही मुंबईच्या प्रत्येक कामामध्ये योगदान त्यांचं असतं आणि म्हणून मुंबई आता बदलते आहे, मुंबई स्वच्छ होते आहे, मुंबई सुंदर होते आहे, मुंबई हरित होते आहे, मुंबई प्रदूषणमुक्त होते आहे आणि मुंबईची ट्रॅफिक मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे आणि म्हणून त्यासाठी आपण अनेक हे सगळे प्रकल्प कोस्टलसारखे ओपन करतो आहे, चालना देतो आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून दूर करण्यासाठी हे अटल सेतू आहे, कोस्टल आहे, मेट्रो आहे, अशा प्रकल्पांना आम्ही चालना दिलेली आहे आणि म्हणून याचा फायदा मुंबईकरांना होईल. गणपती उत्सव झालेला आहे. या गणपती उत्सवामध्ये मुंबईकरांनी लाखोंच्या संख्येने सहभाग घेतला.